चौथ्यांदा सरकार येण्याची आम्हाला गॅरंटी नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य। मात्र सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवलेंचं मंत्रिपद पक्क, आठवलेंना लगावला मिश्किल टीका। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळूनही गोगावलेंना मंत्रिपद हुकल्याची खंत। मंत्री आदिती तटकरेंनी केलेल्या सत्कार सोहळ्यात मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त। योगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची शक्यता। वायकरांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांचा दावा। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या बैठका, श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठकांचं नियोजन। मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवतो त्यांच्याशी हात मिळवणी कधीच करत नसतो, खासदार निलेश लंकेंनी सुजय विखेंना डिवचलं। राज्यातील गलिच्छ राजकारण पाहून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार टीव्हीच पाहत नाहीत, सुप्रिया सुळेंचा निलेश राणेंना टोला। विधानसभा निवडणुकीपूर्वीच तिसऱ्या आघाडीचा संभाजीनगरमध्ये 26 तारखेला होणार मेळावा। बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी राहणार उपस्थित। कार्यकाळ संपला तरी माजी आमदार नरेंद्र दराडेंचा आमदार म्हणून पत्रव्यवहार, लेटरहेडवर आमदार असा उल्लेख केल्यामुळे दराडेंवर गुन्हा दाखल। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचं राज्यपालांना पत्र। उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची केली मागणी। सोलापूरच्या मोहोळमध्ये वैराग फाट्यावर मराठा आंदोलकांनी थांबवला अजित पवारांचा ताफा, जोरदार घोषणाबाजी करत दिलं निवेदन। कलेला सीमा नसतात, पण पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत हे चालू देणार नाही। राज ठाकरे कडाडले, पाकिस्तानी सिनेमे भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? मनसेचा संतप्त सवाल।